बारामतीतील सहयोग या निवासस्थानी बारामती दौंड आणि पुरंदर येथील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती येथील निवडून आलेले सदस्य दाखल झालेले आहेत। ते आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहे। थोड्याच वेळात बैठक देखील सुरू होत आहे। आपल्यासोबत बाबा आहेत। बाबा, कशा एक मोठ्या प्रमाणाचे यश मिळालेलं आहे, कसं पाहता तुम्ही? देखील स्वतः उमेदवार होता। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं। त्यातल्या त्यात दौंड तालुक्यामध्ये तर 7 पैकी 6 जागा दौंड तालुक्यातनं निवडून आलेल्या आहेत आणि निवड जर पाहिली आपण तर ह्या प्रचंड मतांनी निवडून आलेल्या आहेत सर्व जागा आमच्या। आणि जिल्ह्यात सुद्धा जवळपास 51 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आलेल्या आहेत 73 पैकी। तर एक अभूतपूर्व यश कैलासवासी म्हणजे दादा नाही आहेत, पण त्यांच्या अनुपस्थितीत हे यश मिळेल। कदाचित दादा असते तर हे यश अजून द्विगुणित झालं असतं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं। काय वाटते, आपण देखील उमेदवार होतात, काय भावना? प्रचंड मताधिक्यानं पुणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतचे उमेदवार निवडून आलेले आहेत। आणि आज खरं पाहिलं तर आदरणीय उपमुख्यमंत्री वहिनीसाहेब सर्व बारामती दौंड पुरंदर इंदापूर भागातील सर्व सदस्य आणि प्रमुख कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। मग आम्ही सर्वजण इथं आलेलो आहे। भाऊ, काय आज वहिनींच्या उपस्थितीत बैठक होत आहे, काय बैठकीमध्ये काय असणार आहे, कशा पद्धतीचे मार्गदर्शन? खरं तर मोठ्या प्रमाणात यश आले। 73 पे 51 जागा आलेले आहेत, परंतु दादा आज नाही आहेत। आम्ही पुरंदरमध्ये दादांना शोध दिला 3 जिल्हा परिषद आणि 5 पंचायती 17 आले। आमचं खातं उघडता आलं नाही, आम्हाला एक पण जागा मिळाली होती। दादा पाहायला हवे होते आणि असताना आज वातावरण आहे आणि आज नवीन जे सदस्य आहेत पंचायती जिल्हा परिषद या सगळ्यांची ओळख होईल आणि त्यानंतर जिल्ह्याचे प्रमुख मंडळी ते आपले निर्णय घेतील अशी म्हणून। भाऊ सर, काय सांगाल? एक निर्विवाद वर्चस्व मिळालेलं आहे, अगदी एक हाती सत्ता स्थापन झालेली आहे, काय दादांच्या आठवणी? आज बैठक देखील दादांचं कायम आम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी सांगायचं की पुरंदर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट झालं पाहिजे। त्या पद्धतीने दादांनी अतिशय चांगल्या प्रकारचे तिकीट वाटपही केली होती आणि सुदैवानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरंदर तालुक्यामध्ये एकटा 50% आहे, राहिलेले सगळे पक्ष 50% आहेत आणि एवढं सगळं चांगलं आणि प्रचंड मतानं सीट्स त्या ठिकाणी निवडून आलेत। जेजुरी नगरपालिका आमच्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आली, फुरसुंगी उरुळी देवाची नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीचा राष्ट्रवादीच्या ताब्यात आली। दुर्दैव आमचं सगळ्यांचं आहे, हे पाहिलं दादा पाहिजे होते, दादांना आनंद वाटला असता, समाधान वाटलं असतं। दुर्दैवानं दादा नाहीत। आज वहिनींच्या मध्येच आम्ही दादांचं रूप त्या ठिकाणी पाहतोय। आज वहिनींना भेटण्यासाठी सगळेच नवनिर्वाचित सदस्य, त्यांना निवडून आलेले सगळे नेते मंडळी कार्यकर्ते आलोत। त्यानंतर दादा वहिनी त्या ठिकाणी परिचय करून घेतील, काही त्या ठिकाणी दिशा देतील, मार्गदर्शन करतील आणि भविष्याची वाटचाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या स्मृतीबरोबर घेऊन, त्यांचं मार्गदर्शन बरोबर घेऊन इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वहिनीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मजबूत करू। दादा नसले तरी वहिनींमध्येच आम्ही दादाचं रूप पाहत आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात जिल्हा परिषद असेल पंचायत समितीमध्ये आम्ही काम करू, अशा भावना आहेत त्या पंचायत समिती सदस्य यांनी मांडलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन कृष्णा दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।